कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतमध्ये पर्यटन वाढत गेलं आणि कर्जतचे रस्ते ट्रॅफिक जॅम व्हायला लागले। कर्जतचा चारफाटा आणि श्रीराम पूल ही दोन ठिकाणं म्हणजे ट्रॅफिकचा हॉटस्पॉट ठरली। कर्जतला जोपर्यंत बायपास किंवा उड्डाण पूल होत नाही तोपर्यंत इथला ट्रॅफिक जाम कमी होणार नाही, ही वस्तुस्थिती निर्माण झाली। अवघ्या 2 दिवसांपूर्वीच सुधाकर घारे यांच्या सोशल मीडियावर काही फोटो झळकले। आता कर्जतची ट्रॅफिक समस्या सुटणार। कर्जतच्या 2 नवीन उड्डाण पुलांना मंजुरी। खासदार सुनील तटकरे यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा, असं म्हणत काही पोस्टर बघायला मिळाले। त्यामध्ये चारफाटा इथल्या उड्डाण पुलासाठी 100 कोटी, तर गुंडगे आणि आकुर्ले मार्गावरच्या उड्डाण पुलांसाठी 79 कोटींची मंजुरी मिळाल्याचं लिहिलेलं होतं। आणि एका पोस्टरवर कर्जत नगरपालिकेचं उड्डाण पुलांसाठी मागणीपत्र होतं। त्यानंतर सुरू झाली श्रेयवादाची लढाई। उड्डाण पुलांच्या प्रस्तावावर अजूनही अंतिम शासकीय मंजुरी नाही। कॅबिनेट बैठकीत उड्डाण पुलांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। मंजुरी आधीच फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी चाललेली नाटकं आधी बंद करा, असं म्हणत संकेत भासे यांनी वस्तुस्थिती मांडली। आता रोजच्या ट्रॅफिकनं कर्जतकर हैराण झालेत। काम कोणीही करा, आधी आम्हाला ट्रॅफिकमधून मुक्त करा। बाजारात जाताना, मुलांना शाळेत सोडताना, हॉस्पिटलला जाताना कित्येक तास ट्रॅफिकमुळे आता कर्जतकर वैतागून गेलेत। आणि त्यात भिसेगाव आणि गुंडगे परिसरातल्या नागरिकांसाठी मरण यातना आहेत। त्यांना बिचाऱ्यांना कित्येक किलोमीटरचा वळसा मारून कर्जत शहरात यावं लागतंय। उड्डाण पूल होणार म्हणून सगळेजण खुश होते। मग तो उड्डाण पूल कोणत्याही नेत्यानं केला तरी चालेल, कर्जतकर त्याचं स्वागतच करतील, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागल्या। पण काही गोष्टींचे बारकावे लक्षात घेतले तर राष्ट्रवादीकडून फक्त प्रसिद्धीसाठी हे सोशल मीडिया पोस्टर्स बनवण्यात आलेत का, असा सुद्धा प्रश्न उभा राहिला। खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत कर्जतच्या ट्रॅफिक समस्यांवर चर्चा, हा फोटो योग्य आहे। नक्कीच सुनील तटकरे यांच्या प्रयत्नानं आणि पाठपुराव्यानं कर्जतच्या समस्या सुटू शकतात। पण दुसऱ्या पोस्टरवर टाकलेलं नगरपालिकेचं हे पत्र थोडं न पटणारं आहे। 15 जुलैला नगरपालिकेनं महारेलच्या व्यवस्थापकांना पत्र लिहिलंय। त्यामध्ये 3 उड्डाण पुलांची मागणी करण्यात आली आहे। नगरपालिकेनं 15 जुलैला मागणी केली आणि 20 ऑगस्टला कामांना मंजुरी मिळाली, निधी मिळाला। कर्जत नगरपालिकेच्या पत्रात खूपच वजन आहे। एका पत्रानं ट्रॅफिक कोंडीची समस्या संपवली। मग एवढे दिवस नगरपालिकेनं पत्र देऊन ही समस्या का संपवली नाही? मुळात प्रसिद्धीची थोडी जास्तच घाई झाली। ट्रॅफिकच्या समस्येतून आता सुधाभाऊ तारणार असा विश्वास कर्जतकरांच्या मनात बसला होता। आणि गाजावाजा सुरू असतानाच काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या। मुळात नगरपालिकेच्या या पत्रातच काही महत्त्वाचे उल्लेख आहेत। 8 जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली। काही ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे। आवश्यकता असलेल्या ठिकाणी प्राधान्यक्रम निश्चित करून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावेत, असा स्पष्ट उल्लेख त्या पत्रामध्ये आहे। याचा अर्थ अजूनही उड्डाण पुलांना कोणतीही अंतिम मंजुरी मिळालेलीच नाहीये। ही मंजुरी फक्त तत्वतः देण्यात आली आहे। म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी उड्डाण पूल हवा आहे त्याची माहिती आणि प्रस्ताव महारेल कार्यालयाकडे सादर करा, असं पत्र महारेलने 1 जुलैला नगरपालिकेला दिलेलं होतं। आणि त्या पत्राला उत्तर म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी उड्डाण पूल हवा आहे असं प्रस्ताव पत्रातून उत्तर देत नगरपालिकेनं हे पत्र दिलेलं आहे। आणि तेच पत्र समोर मांडत सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली, जेणेकरून लवकरात लवकर उड्डाण पुलांना मंजुरी मिळू शकेल। पण उड्डाण पुलांना मंजुरी मिळाली अशी दिशाभूल स्पष्टपणे करण्यात आली आहे, हे मात्र उघड झालंय। आत्ताशी प्रस्ताव मागवण्यात आलेत, मग त्याचा सर्वे, त्याला निधी कोणतं डिपार्टमेंट देणार, कॅबिनेट बैठकीत त्या निधीला मंजुरी मिळेल की नाही, अशा अनेक गोष्टी अजूनही प्रलंबित आहेत। मग तरीसुद्धा अर्धवट प्रसिद्धीची घाई कशाला? मुळात आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार आप्पा बारणे यांनी 26 मे 2026 रोजी
कर्जत पनवेल रेल्वेच्या कामाची पाहणी केली होती। त्यानंतर मीटिंगमध्येच अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत आमदार महेंद्र थोरवे यांनी महत्त्वाच्या मागण्या समोर ठेवल्या होत्या। कर्जत पनवेल रेल्वेमुळे ट्रॅफिक कोंडी वाढताना दिसेल आणि तो रेल्वेचा ओव्हरब्रिज आधी मोठा करा, त्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करा, असे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले। त्यातून मार्ग काढत अर्धा निधी रेल्वेकडून आणि अर्धा MMRDA कडून अशी सुद्धा चर्चा झाली। त्यानंतर 5 जूनला आप्पा बारणे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आणि या रेल्वे ओव्हरब्रिजसाठी निधी मिळण्याची मागणी केली। त्यानंतर 8 जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि प्रस्ताव मागवण्यात आले। तसं तर कर्जतमध्ये आधी मेल एक्सप्रेस गाड्या थांबायच्या, त्यांचे थांबे पुन्हा सुरू करा, असं पत्र सुद्धा सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्र्यांना दिलेलं आहे आणि भेट घेऊन बैठका सुद्धा केल्यात। मग फक्त पत्र देऊन थांबे सुरू झाले का? त्यामुळे मुळात रेल्वे प्रशासन आणि राज्य शासन यांच्यात समन्वय साधणं सोपं नाहीये। मुळात या उड्डाण पुलांवर अजून कोणताही निर्णय झालाच नाहीये आणि निर्णय झाला असता तर तसं फायनल मंजुरी पत्र शासनानं जाहीर केलं असतं। मुळात एवढा मोठा कोट्यावधींचा प्रोजेक्ट सुनील तटकरे आणि महारेलचे अधिकारी हे दोघंच मंजूर करू शकतात का? निधी शासन देणार, त्यामुळे शासनाचं पत्र महत्त्वाचं, ते सुद्धा कॅबिनेटच्या बैठकीतलं। मुळात सुनील तटकरेंसोबत ही बैठक होण्याआधीच मंत्रालय पातळीवर थेट शासन दरबारी आमदार महेंद्र थोरवे आणि आप्पा बारणे यांचा पाठपुरावा कित्येक वर्ष सुरू आहे। उड्डाण पुलांना मंजुरी मिळायला वेळ लागेल, कारण त्यात अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटची साखळी आहे। प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये समन्वय राखणं सोपं नाहीये। त्यामुळे एकीकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवून दुसरीकडे वाहतूक कोंडीवर काय उपाय करता येतील यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांच्या कित्येक बैठका घेतल्या। कर्जत ते चौक हा 100 कोटींचा रस्ता बनवला, 4 फाट्याचं रुंदीकरण करून कॉन्क्रिटीकरण केलं, रेल्वे ओव्हरब्रिजवर ट्रॅफिक कमी व्हावी आणि ट्रॅफिकला शिस्त लागावी यासाठी डिवायडर बसवण्यात आले। कर्जतचा नवीन श्रीराम पूल पहिल्या टप्प्यात सुरू केला। आधी ट्रॅफिक कमी करा, मग निवांत रंगरंगोटी करा, असे स्पष्ट आदेश श्रीराम पुलाच्या बाबतीत आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आणि श्रीराम पुलाचं उद्घाटन हे प्रसिद्धी नव्हती, तर कर्जतकरांना ट्रॅफिक मुक्तीसाठी दिलासा होता आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा आता दिसून येतोय। श्रीराम पुलाला सुद्धा कित्येक वर्षांआधी मंजुरी मिळाली, पण शासनानं निधी देऊन ते काम सुरू व्हायला आणि पूर्ण व्हायला 2026 उजाडला। त्यामुळे मंजुरी महत्त्वाची नाही, तर तांत्रिक पाठपुरावा आणि काम पूर्णत्वाला नेणं हे महत्त्वाचं आहे। आणि ट्रॅफिक समस्या फक्त 4 फाटा आणि श्रीराम पुलावरच नाही, तर कर्जतच्या बाजारपेठेत सुद्धा आहे। रस्त्यावर लावलेली वाहनं, कित्येक हातगाड्या यामुळे कर्जतच्या रस्त्यांवरून चालणं सुद्धा मुश्किल झाले। कर्जत नगरपालिकेत राष्ट्रवादी सत्ताधारी आहे, त्यामुळे आधी कर्जतच्या बाजारपेठेतली ट्रॅफिक सत्ताधाऱ्यांनी मोकळी करून दाखवावी आणि मग कर्जतच्या ट्रॅफिक मुक्तीची प्रसिद्धी पत्रकं सोशल मीडियावर व्हायरल करावीत, अशा संतप्त चर्चा आता व्हायला लागल्यात। कर्जत शहरातली आणि बाजारपेठेतली ट्रॅफिक ज्यांना दूर करता येत नाही, ते मेन हायवेवरची ट्रॅफिक कधी दूर करणार, असा प्रश्न आता कर्जतकरांना पडलाय। पाठपुरावा अनेक जण करतायत, पण ते काम कोण पूर्ण करून दाखवेल हीच खरी कसोटी आहे। बाकी नेत्यांनी वाद घालत बसा, पण सामान्य लोकांना आधी या ट्रॅफिकमधून मुक्त करा आणि उपकार करा, अशा भावना संतप्त कर्जतकर व्यक्त करतायत। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।